कालच मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या मेघनाताई आहेत आणि त्या परभणी जिल्ह्यामधल्या आहे। ताई, तुमचं स्वागत आमच्या WS न्यूजवर। काय सांगाल, सध्या परभणीचं नाव जे आहे खूप मोठं गाजत आहे, कारण त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा अपमान झाला आणि त्यावरून उद्रेक झालेला एका मुलाचा म्हणजे जीव सुद्धा गमावा लागलेला आहे। हे बघा, संविधानाचा अवमान करण्याचा प्रकार ज्या व्यक्तीने केला त्याला 2 ते 3 मिनिटांमध्ये पकडण्यात आलेला आहे। तो त्याच्यावरती कायदेशीर कारवाई तर होणारच आहे, पण त्यानंतर शांततेमध्ये परभणी शहरातील व्यापाऱ्यांनी लागलीच शहरातील सर्व दुकानं बंद केली। दुसऱ्या दिवशी सुद्धा सर्व आमच्यासह सर्व संविधान प्रेमींनी बंद पुकारला होता आणि त्याला जिल्ह्याभरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता। तरी काही टोळक्यांनी ह्या बंदला गालबोट लागावं म्हणून दगडफेक केली, उद्रेकाचं स्वरूप त्याच्यात धारण झालं आणि काल जो मृत्यू झालेला आहे त्याच्या पोस्टमॉर्टमसाठी संभाजीनगरला पाठवलेला आहे। तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच काही बोलता येईल, परंतु आता परिस्थिती शांत आहे आणि सर्वांनी शांतता राखली पाहिजे, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवला नाही पाहिजे आणि कायदा व सुव्यवस्था बिघडेल असं काम आपल्या हातून घडू नये अशा पद्धतीने नागरिकांनी राहिलं पाहिजे अशी मी आवाहन करते आणि शांतता पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने तिथे राखत आहे। आंदोलन झाल्याच्या नंतर तिथल्या कार्यकर्त्यांच्या त्या भीमनगरात जाऊन, त्या इतर सिद्धार्थनगरात जाऊन पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि अक्षरशः पोलीस सुद्धा ज्याप्रमाणे आंदोलक आक्रमक होते त्याच प्रमाणात पोलीस सुद्धा त्या ठिकाणी आक्रमक दिसून आलेली आहे। काही योग्य आहे का हे पोलीस प्रशासनाचं? नाही, तेवढ्या हे बघा, तुम्ही मीडियावरती किंवा बाहेर राहून जेवढं बघताय तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोम्बिंग ऑपरेशन झालेलं नाही, परंतु जे व्हिडिओमध्ये मग तोडफोड करतात, जाळपोळ करतात, मला तुम्ही सांगा, तुमच्या घरामध्ये कंपाऊंडमध्ये उभी असलेली गाडी फोडणारे जर व्हिडिओमध्ये दिसत असतील तर त्यांना ताब्यामध्ये घेऊन नोटीस बजावली फक्त पोलिसांनी, पण मीडियाच्या माध्यमातून एवढं की खूप जास्त अत्याचार होते असं काहीच नाहीये। पोलीस सुद्धा काही व्हिडिओमध्ये, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की ऑटोला तोडताना आहे, युवकांना मारताना, हे सुद्धा व्हिडिओ असे व्हायरल झालेले, त्यामुळे प्रश्न केला तुम्हाला? नाही, आता तिथली परिस्थिती हँडल करण्यासाठी पोलिसांना थोडासा लाठीचार्ज करावा लागला, तर तो त्या परिस्थितीनुसार होता, पण असं मुद्दाम होऊन जाणीवपूर्वक ज्यांचा त्यात संबंध नाही अशांना त्रास दिला जात नाहीये। काय वाटतं या प्रकरणामागे, म्हणजे नेमकं कोणाचा हात असू शकते? म्हणजे ही चौकशी अजून सुरू आहे का यामध्ये? म्हणजे नेमकं या प्रकरणाला आम्ही SIT चौकशीची मागणी केलेली आहे आणि आम्हाला शंका आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये शांतता बिघडवण्याचा ज्यांचा उद्देश आहे किंवा व्यापाऱ्यांना दहशतीखाली ठेवण्याचा ज्यांचा मानस आहे, किंवा आमच्या दोन्ही खासदारांनी आरोप केला होता की सकल हिंदू समाजाच्या मोर्चातल्याच लोकांनी संविधानाची विटंबना केली। मग सकल हिंदू समाजामध्ये तर बौद्ध समाजाची सर्व जिल्ह्यातील नेते मंडळी सुद्धा होती, बौद्ध भिक्खूंनी सुद्धा त्याला समर्थनार्थ पत्र दिलं होतं। त्यामुळे सकल हिंदू मोर्चा हा सर्वांचा होता, पण विनाकारण जाती तेढ निर्माण करण्यासाठी ही खासदार मंडळी अशी स्टेटमेंट करताय, भडकावताय आणि तसंच करताय की नाही, ह्याच्यासाठीच आम्ही मागणी केलेली आहे चौकशीचा। मोठ्या प्रमाणात आंबेडकरी युवकांवर तिथे गुन्हे दाखल करण्यात आले, त्याच्यामुळे त्यांचं जे 50-1, कारण की तुम्ही स्वतः बघितले असतील, घरामध्ये जाऊन तोडफोड करणं, गाड्या फोडणं, कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने जाऊन जो काही प्रकार आपण सगळ्यांनी बघितलेला आहे, तर त्यांना कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था आहे हे दाखवण्यासाठी त्यांचं जर चुकत असेल तर त्यांना बोलून नोटीस देणं, बजावणं हे तर काम आहे की नाही? पोलिस काय आवाहन करणार सगळ्या परभणी जिल्ह्यातील नागरिकांना शांततेच्या संदर्भात? सर्वांना की शांतता राखा आणि कुणालाही विनाकारण पोलिसांकडनं त्रास होणार नाही, पोलिसांकडनं मारहाण होणार नाही याची दक्षता आम्ही सर्व घेत आहोत। पण कुणीही कायदा सुव्यवस्था स्वतःच्या हातात घेऊ नये, अफवांवरती विश्वास ठेवू नये, शांतता सगळ्यांनी राखण्याचा प्रयत्न करावा, प्रशासनाला मदत करावी। नक्कीच अफवावरती विश्वास ठेवू नये असंच जे आहे कालच शपथ घेतलेल्या मंत्री जे आहे मेघनाताई यांनी या ठिकाणी केलेलं आपण बघू शकतो की परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय संविधानाच्या विटंबनावरून मोठं तिथं एक आंदोलन झालं आहे आणि आंदोलनामध्ये जे आहे एका युवकांना आपला जीव सुद्धा गमावा लागलेला आहे। तर नक्कीच परभणी जिल्ह्यातील
कालच मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या मेघनाताई आहेत आणि त्या परभणी जिल्ह्यामधल्या आहे. ताई, तुमचं स्वागत आमच्या WS न्यूजवर. काय सांगाल, सध्या परभणीचं नाव जे आहे खूप मोठं गाजत आहे, कारण त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा अपमान झाला आणि त्यावरून उद्रेक झालेला आहे. एका मुलाचा म्हणजे जीव सुद्धा गमावा लागलेला आहे. हे बघा, संविधानाचा अवमान करण्याचा प्रकार ज्या व्यक्तीने केला त्याला 2 ते 3 मिनिटांमध्ये पकडण्यात आलेला आहे. तो त्याच्यावरती कायदेशीर कारवाई तर होणारच आहे, पण त्यानंतर शांततेमध्ये परभणी शहरातील व्यापाऱ्यांनी लागलीच शहरातील सर्व दुकानं बंद केली आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा सर्व आमच्यासह सर्व संविधान प्रेमींनी बंद पुकारला होता आणि त्याला जिल्ह्याभरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. तरी काही टोळक्यांनी ह्या बंदला गालबोट लागावं म्हणून दगडफेक केली. उद्रेकाचं स्वरूप त्याच्यात धारण झालं आणि काल जो मृत्यू झालेला आहे त्याच्या पोस्टमॉर्टमसाठी संभाजीनगरला पाठवलेला आहे. तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच काही बोलता येईल, परंतु आता परिस्थिती शांत आहे आणि सर्वांनी शांतता राखली पाहिजे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवला नाही पाहिजे आणि कायदा सुव्यवस्था बिघडेल असं काम आपल्या हातून घडू नये अशा पद्धतीने नागरिकांनी राहिलं पाहिजे अशी मी आवाहन करते. आणि शांतता पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने तिथे राखत आहे. आंदोलन झाल्याच्या नंतर तिथल्या कार्यकर्त्यांच्या त्या भीमनगरात जाऊन, त्या इतर सिद्धार्थनगरात जाऊन पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि अक्षरशः पोलीस सुद्धा ज्याप्रमाणे आंदोलक आक्रमक होते त्याच प्रमाणात पोलीस सुद्धा त्या ठिकाणी आक्रमक दिसून आलेली आहे. काही योग्य आहे का हे पोलीस प्रशासनाचं? नाही, हे बघा, तुम्ही मीडियावरती किंवा बाहेर राहून जेवढं बघताय तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोम्बिंग ऑपरेशन झालेलं नाही, परंतु जे व्हिडिओमध्ये मग तोडफोड करतात, जाळपोळ करतात. मला तुम्ही सांगा, तुमच्या घरामध्ये कंपाऊंडमध्ये उभी असलेली गाडी फोडणारे जर व्हिडिओमध्ये दिसत असतील तर त्यांना ताब्यामध्ये घेऊन नोटीस बजावली फक्त पोलिसांनी. पण मीडियाच्या माध्यमातून एवढं की खूप जास्त अत्याचार होते असं काहीच नाहीये. पोलीस सुद्धा काही व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की ऑटोला तोडताना आहे, युवकांना मारताना, हे सुद्धा व्हिडिओ असे व्हायरल झालेले. त्यामुळे प्रश्न केला तुम्हाला. नाही, आता तिथली परिस्थिती हँडल करण्यासाठी पोलिसांना थोडासा लाठीचार्ज करावा लागला, तर तो त्या परिस्थितीनुसार होता. पण असं मुद्दामहून जाणीवपूर्वक ज्यांचा त्यात संबंध नाही अशांना त्रास दिला जात नाहीये. काय वाटतं या प्रकरणामागे, म्हणजे नेमकं कोणाचा हात असू शकते? म्हणजे ही चौकशी अजून सुरू आहे का यामध्ये? म्हणजे नेमकं या प्रकरणाला आम्ही SIT चौकशीची मागणी केलेली आहे आणि आम्हाला शंका आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये शांतता बिघडवण्याचा ज्यांचा उद्देश आहे किंवा व्यापाऱ्यांना दहशतीखाली ठेवण्याचा ज्यांचा मानस आहे, किंवा आमच्या दोन्ही खासदारांनी आरोप केला होता की सकल हिंदू समाजाच्या मोर्चातल्याच लोकांनी संविधानाची विटंबना केली. मग सकल हिंदू समाजामध्ये तर बौद्ध समाजाची सर्व जिल्ह्यातील नेते मंडळी सुद्धा होती. बौद्ध भिक्खूंनी सुद्धा त्याला समर्थनार्थ पत्र दिलं होतं. त्यामुळे सकल हिंदू मोर्चा हा सर्वांचा होता. पण विनाकारण जाती तेढ निर्माण करण्यासाठी ही खासदार मंडळी अशी स्टेटमेंट करताय, भडकावताय आणि तसंच करताय की नाही ह्याच्यासाठीच आम्ही मागणी केलेली आहे चौकशी. मोठ्या प्रमाणात आंबेडकरी युवकांवर तिथे गुन्हे दाखल करण्यात आले, त्याच्यामुळे त्यांचं जे 50-1, कारण की तुम्ही स्वतः बघितले असतील घरामध्ये जाऊन तोडफोड करणं, गाड्या फोडणं, कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने जाऊन जो काही प्रकार आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. तर त्यांना कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था आहे हे दाखवण्यासाठी त्यांचं जर चुकत असेल तर त्यांना बोलून नोटीस देणं, बजावणं हे तर काम आहे की नाही? पोलिस काय आवाहन करणार सगळ्या परभणी जिल्ह्यातील नागरिकांना शांततेच्या संदर्भात? सर्वांना की शांतता राखा आणि कुणालाही विनाकारण पोलिसांकडनं त्रास होणार नाही, पोलिसांकडनं मारहाण होणार नाही याची दक्षता आम्ही सर्व घेत आहोत. पण कुणीही कायदा सुव्यवस्था स्वतःच्या हातात घेऊ नये, अफवांवरती विश्वास ठेवू नये, शांतता सगळ्यांनी राखण्याचा प्रयत्न करावा, प्रशासनाला मदत करावी. नक्कीच अफवावरती विश्वास ठेवू नये असंच जे आहे कालच शपथ घेतलेल्या मंत्री जे आहे मेघनाताई यांनी या ठिकाणी केलेलं आपण बघू शकतो की परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय संविधानाच्या विटंबनावरून मोठं तिथं एक आंदोलन झालं आहे आणि आंदोलनामध्ये जे आहे एका युवकांना आपला जीव सुद्धा गमावा लागलेला आहे. तर नक्कीच परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी जे अनुयायी आहेत त्यांना सुद्धा एक शांततेचं आव्हान जे आहे मेघनाताईंनी केलेलं आहे. बघत राहा WH न्यूज, लाईक करा. थेट विधान भवन नागपूरमधून.